बारामतीच्या राजकारणात बसपाचे नेते काळूराम चौधरी आणि अजित पवार यांची जोडी नेहमीच हिट राहिली. कारण कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर कायमच काळूराम चौधरी हे अजित पवारांवरती बरसले. आज अजित पवार आपल्यात नाही आहेत, माझ्याबरोबर चर्चेला काळूराम चौधरी आहेत. का असं दोघांमध्ये वेळा बोपऱ्याचं वैर होतं? नेमकं काय घडलं होतं? प्रत्येक टोकाला तुम्ही अजित पवारांना धरायचा. नाही, माझा विरोध हा अजितदादांना राजकीय आणि वैचारिक होता. त्याच्यामुळे मी प्रत्येकच ह्याला विरोध करत नव्हतो. ज्यावेळी अजितदादांनी विधानसभेत स्वराज्य रक्षक संभाजी महाराज म्हणले होते, त्यावेळी मी इथंच मोर्चा काढून अजितदादांचं समर्थन केलं. बरोबर, मीच केलं ना, मोर्चा काढला होता आणि समर्थन केलं. विरोध चुकीच्या कामांना मी विरोध करायचो, कारण जी अजितदादांच्या खाली बरोबर जी मलिदा गँग आहे, त्या मलिदा गँग चुकीची कामं करायची. त्याच्यामुळे मला तो मुद्दा भेटायचा. आणि मग त्यांनी चुकीचं जर नसतं केलं तर माझा ना दादांचा संघर्ष झाला नसता कदाचित. म्हणजे परंतु ते करायचे, त्याच्यामुळं मला विरोध करावा लागायचा. पण विरोध माझा राजकीय होता. पण टोकाचा संघर्ष दोघांमध्ये पाहायला मिळाला. आता दादा नाहीत, काय भावना आहे? आता काय, मी बघा, माझे उमेदवार आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उभा आहेत. आणि मी जाहीर केलं की मी प्रचार करणार नाही. म्हणजे ह्याच्यापेक्षा काय, आता दादांच्या विषयी नाही काय बोलणार मी. आता ते हीच नाही, व्यक्तीच आपल्यात नाही, त्यांच्याबद्दल काय बोलणार आपण. दादा यांनी अचानक एक्झिट घेतली. ही एक्झिट घेण्यापूर्वी काही जवळून संपर्क वगैरे आला होता का? कधी आला होता? आला असेल तर कोणत्या मुद्द्यावरती चर्चा झाली? 10-12 दिवसापूर्वी दादा मला भेटले होते. त्यांना आमराईतले, म्हणजे मी त्यांच्यावर जे आरोप करायचो की तुम्ही आमच्या भागाला मुद्दामून जाणून बुजून दुर्लक्ष ठेवलंय, आणि मी एक स्लोगन बी बनवलं होतं, बारामतीचा विकास. तर मग बारामतीतल्या दलित वस्त्यांना आमराई का बकास. त्याच्यावरती दादांनी इथं शारदा प्रांगणमध्ये जाहीर सभेत कबूल केलं की माझ्याकडून आमराईचा विकास राहिलेला आहे. त्या मुद्द्यावरती मला दादांनी भेटले होते. आणि मला त्याच्यात त्यांना ती काम करायचंय आपल्याला, आणि तू तिथं विरोध करू नको, तू मला तिथं साथ द्यायची, मदत करायची, असा माझ्याकडून त्यांनी शब्द घेतला होता. आता पुढची दिशा काय राहणार मग बारामतीच्या राजकारणाची, तुमची वैयक्तिक पातळीवर? कारण आता दादा नाहीत, सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी एका देशातल्या 3 नंबरच्या राष्ट्रीय पार्टी असणाऱ्या बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्र राज्याचा महासचिव आहे. मी माझ्या पक्षाचं काम इमानी एतबाराने मरेपर्यंत करणार, कारण मी तो राजकीय पक्ष नाही, माझी ती मानवतावादी मिशन आहे, आणि मी ती मानवतावादी मिशन मधूनच काम करत राहणार आहे. बाकीचं इथं जी चुकीचे लोक आहेत, ज्यांना मलिदा गँग म्हणतो, ती जर चुकीचे लोक सुधारली नाहीत, त्यांच्यात बदल नाही झाला, तर माझा विरोध त्या मलिदा गँगला कायम राहणार आहे. सुनेत्रा पवारांना साथ देणार मग? सुनेत्रा पवारांना जर म्हणजे मला साथ देण्याची काही वेळ येणार नाही, कारण त्या जन्मजात त्यांच्या घरात राजकारण आहे. त्या चांगल्या लहानपणापासून त्यांना राजकारण कळतंय, आणि राजकारण कळतं म्हणूनच नवऱ्याच्या 3ऱ्या दिवशी जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विजय करून दाखवलेला आहे. ज्या संविधानाला हे जातीवादी मनोवादी नावं ठेवतात, त्या संविधानाचा विजय आहे. वहिनींनी 3ऱ्या दिवशी शपथ घेतलेली. काही गडबड झाली असं म्हटलं जातं या सर्व गोष्टींमध्ये. एवढी काय गरज होती तात्काळ शपथ घेण्याची? कसं बघता? गरज होती. का बरं? त्यांना वाळीत टाकला असतो 3 मायलेकरांना. यांनी, त्यांच्या घरातले लोक कुठं चांगले होते. सावडलं तुम्ही सोनगावला, आणि 1 तासानंतर साहेब निरा नदीवर कशाला गेलते कशाला? तुम्ही इथलंच आहे की, तुम्हीच म्हणता ना माझी बारामती आहे. मग ती निरेचं प्रदूषण आहे पवार साहेबांना आत्ता समजलं का? तिकडनं राजकारण तशा हालचाली सुरू झाल्या होत्या, आणि त्याच्यामुळं बाळकडू घरातच मिळालेल्या वहिनींनी बराबर टायमिंगला जाऊन त्याचे केलं, ते चांगलं केलं. अन्यथा वहिनींचं आणि 2 मुलांचं वेगळं पाडलं असतं यांनी. काल ज्यावेळी माध्यमांनी पवार साहेबांना विचारलं
की सुनेत्रा पवारांचा शपथविधी आज होणार आहे, तर ते असे म्हणाले की याची मला कोणतीच कल्पना नाही, हे मी माध्यमांवरतीच बघतोय. आणि दुसरी गोष्ट त्यांनी असंही सांगितलं की आता बारामती जी आहे ती तरुणांच्या हाती दिली पाहिजे. या दोन्ही विधानाकडे तुम्ही कसं बघता? ते दोन मुलं आहेत की दादाला, पार्थ आहे, जय आहे. आता पवार साहेबांनी तरुण बघायची गरज नाही, ती बारामतीकर बघतील कुठल्या तरुणाच्या हातात द्यायची. मग काळूराम चौधरी काय म्हातारा आहे होय? दुसरे आहेत की बारामतीत. पवार साहेब जेव्हा आता पवार साहेबांचा 67 पासनाचा जर इतिहास बघितला, पवार साहेब जे बोलतात त्याचा अर्थ अनेक निघतात. खरंय. हा, त्याच्यामुळे पवार साहेबांवरती बारामतीकरांना चांगलं माहित आहे. शब्दाचा पक्का होता जो माणूस आता राहिलेला नाही. पवार साहेब काही शब्दाचे पक्के नाहीत. ते त्यांच्या प्रत्येक बोलण्यात काहीतरी राजकारण असतं. त्याच्यामुळं ते काय त्यांच्या ह्याच्यावरती ते त्यांचं राजकारण, त्यांचा लकलाभ. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा चालली, त्रयस्थ पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, ते नाही, शक्य नाही ते. कारण बगलत घेऊन संपवायचं पवार साहेबांचं काम आहे. त्याच्यामुळे वहिनींना चांगलं माहित आहे. आणि पार्थंजय पण आता काही लहान नाहीत. तिघं मायलेकर करतील चांगलं. म्हणजे माझ्या तर त्यांना शुभेच्छा आहेत. घटना दुःखद आहे तरी देखील यातून बाहेर पडत सुनेत्रा पवारांनी खूप मोठी जबाबदारी खांद्यावरती घेतली. तुम्हाला वाटतं ते यशस्वीपणे पार पाडतील? हो, का नाही पाडणार? पाडतील ना. अहो, त्यांच्या मला सांगा, सुनेत्रा पवार काय अशा सर्वसामान्य कुटुंबातले आहेत का? त्यांचं कुटुंब म्हणजे ते वडिलाकडलं कुटुंब पण जे आहे ते राजकारणीच होतं ना. आणि लहानपणापासून राजकारणाचे धडे त्यांना त्यांच्या घरातच मिळालेले आहेत. त्याच्यामुळं पाडतीलचा योग्य म्हणजे दादाने एवढं तर दादांची जागा तर भरून निघू शकत नाही, परंतु दादांची थोडक्यात आपण काय म्हणू उणीव भासू द्यायचे नाहीत किंवा तिथपर्यंत करतील ते, असं मला वाटतंय. शेवटचा प्रश्न घेतो. काल सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला, मात्र जय पवार आणि सुनेत्रा पवार वगळता पवार कुटुंबातील कोणीही नव्हतं. तुम्हाला असं वाटतं का आजही पवारांच्या कुटुंबात खुर्चीसाठी संघर्ष सुरू आहे? मग काय तेच आहे. साहेब जर नदीला गेले नसते ना प्रदूषण बघायला, तर वहिनींचा शपथविधी झाला नसता. पण साहेब रक्षा तुम्ही सोनगावला टाकताय आणि एका तासातच साहेब तिथून सोनगाव पासून वागत किती 4-5 किलोमीटर आहे, लगेच तिथं गेलेत. आणि तिथं तुम्ही काय बघताय तर निरा नदीचं प्रदूषण. पवार साहेबांना अगोदर पण माहित होतं की पवार साहेबांच्या नदीच्या कडेने सगळे मित्रच राहतात की, त्यांना माहित होतं सगळं. परंतु तिकडनं सुरू झालं म्हणून वहिनींना शपथ घ्यावी लागली आणि वहिनींनी ते घेतले, ते चांगलं केलं. तो संविधानाचा विजय आहे. संविधानाचा म्हणजे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल महिलांसाठी जो राजीनामा दिलता त्याचा चीज सुनेत्रा वहिनीत मी बघितलं आणि तो संविधानाचा विजय आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते काळूराम चौधरी. जर सुनेत्रा पवार यांनी काल शपथविधी घेतला नसता, त्यांचा शपथविधी झाला नसता, तर मग मात्र सुनेत्रा पवार यांना आणि त्यांच्या दोन्ही मुलांना बारामतीच्या राजकारणातूनच वाळीत टाकण्यात आलं असतं. हा खूप मोठा आरोप देखील काळूराम चौधरी यांनी केलेला आहे. यासोबत झालेला शपथविधी हा अत्यंत महत्त्वाचा आणि तो गरजेचा होता असंही त्यांनी म्हटलंय. देवा राखून, NDTV मराठी, बारामती.